नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. बघा, तुम्ही स्वामी भक्त असाल, स्वामी केंद्रात जात असाल, ज्या काही सेवा वगैरे केंद्रामध्ये सांगतात तर त्या करत असाल, तर आज मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे. म्हणजेच उद्या बघा माघी गणेश जयंती आहे, म्हणजेच आपल्या गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे. तर त्या निमित्ताने आपल्याला 21 तांदळांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होते. घरामध्ये आर्थिक स्थैर्य देखील प्राप्त होतं. तर असा हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे 21 तांदळाचा. त्यासाठी 21 अखंड तांदूळ घ्यायचे, ते एका प्लेटमध्ये घ्यायचे आणि त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून त्याच्या अक्षदा तयार करायच्या आणि गणपती बाप्पांसमोर बसायचं एक आसन टाकून. त्याच्यानंतर त्याच्या आसन टाकून बसल्यानंतर त्या ज्या अक्षदा आहेत त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या. उजव्या हाताची मूठ घट्ट पकडायची आणि आपल्याला ओम गण गणपतेय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. त्याच्यानंतर 3 वेळा अथर्व शीर्षमचं पठण करायचं आणि 2 वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं. त्यानंतर या सगळ्या सेवा करून झाल्यावर या ज्या अक्षदा आहेत त्या अक्षदा एकदम गणपती बाप्पांच्या चरणावरती किंवा मस्तकावरती आपल्याला अर्पण करायच्या नाहीत, तर एक एक अक्षदा करून आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकावरती अर्पण करायची आहे. एक अक्षदा अर्पण केली की ओम गण गणपतेय नमः, पुन्हा दुसरी अक्षदा अर्पण केली की ओम गण गणपतेय नमः असा मंत्र करायचा. म्हणजे आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ते प्रत्येक अक्षदा अर्पण करता वेळी बोलून दाखवायची. म्हणजे 21 वेळा आपली इच्छा गणपती बाप्पांना बोलून दाखवायची. तर अशा प्रकारे हा जो उपाय आपण केला तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यास नक्कीच मार्ग मोकळे होतील. तर बघा ताईंनो, तुम्हाला जर हा जो मी सांगितलेला उपाय करायचा असेल तर उद्या नक्की करा. चला तर मग बाय बाय.